स्वच्छ भारत अभियान अंतर्गत साहेब भिवंडी शहराची अवस्था आयुक्त साहेब तर आता चाललेले आहेत. एवढी बिकट अवस्था किंवा खराब अवस्था मला वाटत नाही महाराष्ट्रात कुठल्या महानगरपालिकेची असेल. आणि याला जबाबदार ठेकेदार, काही लोकप्रतिनिधी आणि काही अधिकारी. भिवंडीच्या बाबतीत याविषयी तुम्ही न बोललेलं बरं आहे, कारण तुम्ही बोलले तर 99% चुकीचं होईल, 1% बरोबर असेल. ही परिस्थिती भिवंडी महानगरपालिकेची. दिशा समिती ही खरं म्हटलं तर ग्रामीण भागासाठी आदरणीय पंतप्रधान महोदयांनी आणि खास करून ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार यांच्या अंतर्गत ग्राम विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची अशी ही समिती नियुक्त करण्यात आली. 90% इथं पाहिलं तर चर्चा शहरी भागावर झाली आणि ग्रामीण भागाविषयी 10% चर्चा झाली नाही. तर मी अध्यक्ष महोदयांना विनंती करेन की खरं म्हटलं तर ग्रामीण भागाच्या विकासासाठी आणि ग्रामीण भागाला योग्य दिशा देण्यासाठी ही दिशा समिती आहे. आणि म्हणूनच या दिशा समितीत ग्रामीण भागाचं महत्त्व ओळखावं आणि खास करून ज्या ज्या योजना आपण पाहतात, मनरेगाची योजना असेल, राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियान असेल, खास करून प्रधानमंत्री सडक योजना यांचे जर अधिकारी असतील साहेब तर त्यांना विचारा की 5 वर्षापूर्वी निघालेल्या वर्क ऑर्डर ही देखील कामं आज 5 वर्षात कितीतरी कामं ही अपूर्ण आहेत. म्हणजे त्यांची वर्क ऑर्डर 2 वर्ष 3 वर्षाची असेल, पण आज 5 वर्षाच्या पेक्षा जास्त कालावधी होऊन ते पूर्ण झालेलं नाही. प्रधानमंत्री आवास योजना जी आहे, ग्रामीणचा विचार केला तर त्या अधिकाऱ्याने देखील 2 मिनिटातच उत्तर द्यायचं आहे. जल जीवन मिशन योजना ही तर साहेब 100% म्हणणार नाही, परंतु 90% भ्रष्टाचाराने पोखरलेली अपयशी. प्रधानमंत्री महोदयांची योजना खूप चांगली होती की प्रत्येक घरात प्रत्येक नळाला प्रत्येकापर्यंत पाणी पोहोचलं पाहिजे, परंतु आत्तापर्यंतच्या माहितीनुसार सगळ्यात मोठा भ्रष्टाचार हा या योजनेत झालेला आहे. पालघरला देखील तो विषय होता. ठाणे जिल्ह्यात देखील आपण पाहिलं असेल की एवढ्या वर्षानंतरसुद्धा त्या योजनेचं काम जर आपण पाहिलं, आपण याची साहेब माहिती घ्यावी. मी आवर्जून सांगेन, कारण खूप वाईट अवस्था ग्रामीण भागाची ही आहे. स्वच्छ भारत मिशन याविषयीसुद्धा मी मगाशीच बोललो, सपशेल अपयशी. सरकारची योजना चांगली आहे, परंतु आपण अधिकारी, मी मगाशी म्हटलं काही लोकप्रतिनिधी याला सर्वस्वी जबाबदार आहेत. कारण त्या ठेकेदाराकडून तुम्ही काम करून घेत नाही, परंतु त्या ठेकेदाराचा मोबदला पूर्ण दिला जातो आणि म्हणून ही योजना यशस्वी होत नाही. सर्व शिक्षा अभियानाच्या अंतर्गत मी प्रत्येक अधिकाऱ्याला, त्या अधिकाऱ्याने एवढंच विचारेन की ठाणे जिल्हा ग्रामीणमधील अशी एक शाळा मला सांगा की ज्या शाळेत जेवढे शिक्षकांची आवश्यकता आहे तेवढे शिक्षक आहेत. त्यातल्या त्यात त्या दिवशी शिवसाहेबांची बैठक झाली. मी ज्यावेळेस बोललो, मी काल आरोग्याच्या विषयात शिवसाहेब तुमचं अभिनंदन देखील केलं. याच्यासाठी केलं कारण आपण त्या DPDCच्या मीटिंगमध्ये जेव्हा सांगितलं की जे काही शाळा वर्ग खोल्या असतील त्यांची मागणी करा, मी त्वरित करून देईन आणि तुम्ही तुमच्या शब्दाप्रमाणे त्याची कार्यवाही करत आहात. म्हणून मी कालच्या मीटिंगमध्ये तुमचं अभिनंदन देखील केलं. परंतु मागचे जे काही विषय असतील, मागचे जे अयशस्वी झाले असतील, परंतु यापुढं शिवसाहेबांना मी विनंती करेन आपण या सगळ्या गोष्टीत लक्ष द्या. अध्यक्ष महोदयांना देखील सांगेन की साहेब या सगळ्या योजना ह्या खरं म्हटलं तर ग्रामीण जिल्ह्याला योग्य ती दिशा देणाऱ्या विकासाच्या दृष्टीने खूप महत्त्वाच्या योजना आहेत. परंतु या सगळ्या योजना जेवढ्या मी वाचल्या, या सगळ्या योजनेत आपण अपयशीच आहोत. खास करून अमृत योजना जी आहे त्याच्यात वरालदेवी तलावाचं साहेब एक आमचा प्रपोजल आहे. पाणी पुरवठ्याचा मी त्या दिवशी संबंधित अधिकाऱ्यांनी देखील दिल्लीला भेटलो, त्यांनी देखील सांगितलं, परंतु आपण ह्या गोष्टीत लक्ष दिलं तर मला वाटतं शेवटच्या टप्प्यात ते अंतिम टप्प्यात काम आलेलं आहे वरालदेवी तलावाचं, तर त्याला त्वरित मान्यता देखील मिळेल. आपण मार्चमध्ये जर बोललो, मी तुम्हाला भेटेन आणि प्रत्यक्ष जर अधिकाऱ्यांना आणि मंत्री महोदयांना आपण जर सूचना केल्या, विनंती केली तर ते काम देखील होऊन जाईल. त्याच्यानंतर जलजीवन मिशन तर सर्व शिक्षा अभियान झालं. प्रधानमंत्री आवास योजनेचे 2 प्रकल्प राबविण्यात आले. कुळगाव, बदलापूर, बेळवली येथे
2298 घरकुल मंजूर आहेत. यांची सध्याची परिस्थिती आपण तपासून पाहावी, त्यांची माहिती घ्यावी. या सगळ्या गोष्टीत माझी एवढीच विनंती आहे सगळ्या अधिकाऱ्यांना देखील आणि अध्यक्षसाहेब खास करून आपल्याला आहे की या सगळ्या गोष्टींची पुढच्या 3 महिन्यात जेव्हा आपली मिटिंग असेल तर त्या संबंधित अधिकाऱ्यांनी त्याची काय परिस्थिती आहे आणि उद्या आपल्याकडं माझं पत्र देखील जाईल, मला देखील अशा प्रकारचं आपण लेखी उत्तर द्यावं. कारण अनेक अशा योजना आहेत म्हणजे ज्या सडक योजना वगैरे ज्याच्या आहेत 7-7 वर्ष कामं थांबलेले आहेत आणि तिथं एक रस्त्यावर 6 लोकांचे 8 लोकांचे असे ॲक्सिडेंट देखील झालेले आहेत. परंतु अधिकारी वर्ग कुठल्याही प्रकारची याबाबत कारवाई करत नाही आणि कार्यवाही पण करत नाही. तर या सगळ्या गोष्टीत माझं एवढंच विनंती आहे, ही पहिली मीटिंग आहे. पुढच्या मीटिंगला आपण सगळ्यांनी याबाबत उत्तरं द्याल आणि योग्य ती कारवाई असेल किंवा कार्यवाही असेल ते आपण कराल अशी अपेक्षा व्यक्त करतोय. धन्यवाद.